अय झाबऱ्या, थांब थांब थांब, अय अय थांब थांब रे झाबऱ्या. काय झालं रे बा? काऊन एवढा घामा चुकील झाला? काही कानगिन केलं का रे बा? चहा माय म्या काय केलं रे बा? करू तर तू राहिला एकट्या एकट्यात, कोणाला सांगू बी नाही राहिला. बरं बाकीच्यात जाऊ दे, मला तर सांगा लागत होतं. मी का दुसरा कोणी हाव करायच्या? काय ले का भाजीपाल्याचा धंदा टाकू राहिला म्हणलं, मला माहित नाही. लय झालं ना आता हे. अबे मारत्या, तुला काय सांगू आता, लय खराब परिस्थिती आली बे मायावर. तुला सांगा नव्हतं का मला वाटत, पण आता जाऊ दे, सांगाच लागते राजा. ओय पागला, अबे काय बोल राहिला तू हे? अबे जोपर्यंत तुझा भाऊ मारते आहे म्हणलं, तोपर्यंत त्यावर काहीच संकट येऊ देणार नाही म्हणलं. समजलं का? बरं काय झालं सांग मला आता. तुला तर माहिती आहे राजा माझी परिस्थिती किती कर्ज आहे मायावर. तर एवढं मोठं कर्ज फेडायला काही ना काही करावंच लागेल ना, म्हणून म्हटलं भाजीपाला ऐकावं म्हणलं. बरं मी काय म्हणतो, कसं करायचं, कसं मग मालगिल कुठून घ्यायचा, कुठं ऐकायचा, सांगतं घरी मला, मी बी येतो तुझ्या संग मग. अरे बा तू काय येतं रे, जाऊ दे, तू नको येऊ, तू माझ्या भानगडीत नको पडू, मी पाहतो काय आहे तर माया. तू बसता का नाही मुकाट्या ना, तुझ्या भाऊ नका मी. अरे काहीच नाही, आपलं मस्त पार्टी झाकटीत उठायचं 4 वाजता, सरळ कारंजा जायचं, तिथून माल उठला जा आणि मस्त चालू आपले खेडेपाडे एक एक दिवस. बरं काहीपासून करायचं मग आपल्याला सुरू, हे सांग मला पटकन. कसं मी तयारीत लागतो, आपल्याला काय काय सामान आण लागते, हे ते सगळं आपल्याला तागडा आण लागन, गोटी आण लागन, पोते गिते फाऱ्या हाताला आण लागन. अरे हो तेच ना, मग त्याच्यात धामधुमीत होतो मी. बरं एक काम करू आपण, आता कारंजात जाऊ, कारंजातनी मग ताळपत्र्या हे ते जरा घेऊ आपण, आतरा गित्राले हे ते तागडा गिगडा घेऊ आणि मस्त उद्यापासून सुती लागू. बरं ठीक आहे, मग येतो मी घरून, जरा पैसे गिसे आणतो आणि काही टेन्शन नको घेऊ, मी आहो तुझ्या संग आणि जाऊ मग मस्त आपण.